सोलापुरातील पंजाब तालीम परिसरात दगडफेकीची घटना घडली। 2 गटात वाद झाल्यानं गाड्यांची तोडफोड करण्यात आली। गाडीला रस्ता न दिल्यानं 2 गटात वाद झाला। त्यातून तुफान हाणामारी झाली आणि हाणामारीचं रूपांतर दगडफेकीत झालं। रविवारी रात्री 9:30च्या सुमारास बाबा कादरी मशीद परिसरात झालेल्या या हाणामारीचे पडसाद पंजाब तालीम परिसरात उमटले। तालमीजवळील अंत्यविधीसाठीच्या टेम्पोची काच फोडण्यात आली। रात्री उशिरापर्यंत तणावाचं वातावरण होतं। दगडफेकीत नरेश मस्के, राजू नान्नेकर आदी जखमी झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। किरकोळ कारणावरून दोन्ही गट समोरासमोर आले। शाब्दिक बाचाबाचीनंतर हाणामारी सुरू झाली। त्याचं रूपांतर दगडफेकीत झालं। दरम्यान हा प्रकार पुढं पंजाब तालीम परिसरात पोहोचला। कुंभारवाड्याजवळ रिक्षा फोडल्यानंतर पंजाब तालीमजवळ संतप्त जमावानं तिथं थांबलेल्या एका टेम्पोला लक्ष केलं। घटनेची माहिती कळताच फौजदार चौडी पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। जादा बंदोबस्त मागवण्यात आला। पोलिसांनी गर्दीला पांगवत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर मस्के कुटुंबियांकडून रितसर फिर्याद देण्यात आली। बाबा कादरी मशीद परिसरात राहणारे नरेश मस्के हे आपल्या कुटुंबियांसमवेत रविवारी रात्री 9:30च्या सुमारास गाडीवरून बाहेर जाताना रस्ता न दिल्यानं वाद झाला। दोन्ही गटांनी तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली। शिवाय मिळेल त्या साहित्यानं एकमेकांच्या दिशेनं भिरकावण्यात आले। यामध्ये दगड, विटा, पेव्हर ब्लॉक, काठ्या वापरण्यात आल्या। बाबा कादरी मशीद ते पंजाब तालीम परिसरात दगडांचा खच दिसून आला। दरम्यान परिसरातील नागरिकांनी लगेचच दुकानं बंद करण्यास सुरुवात केली। दरम्यान पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी घटनास्थळी जाऊन शांतता बाळगण्याचं आवाहन केलं। अफवांवर विश्वास ठेवू नका असंही ते म्हणाले। ही घटना घडल्यानंतर रात्री 12च्या सुमारास एक गट तक्रार देण्यासाठी फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गेला। तिथं आरोपींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत होती। त्यामुळं परिसरात तणाव निर्माण झाला। दरम्यान आमदार विजयकुमार देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन या परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची पोलिसांना सूचना केली।